तर महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सगळीकडे स्वबळावरती लढणार असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी स्वबळावरती लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे असं सुद्धा पवित्रा त्यांनी घेतलाय। तर महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केलेला आहे। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर महापालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार असं संजय राऊत यांनी आज जाहीर केलेलं आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अगदी सगळीकडे आम्ही स्वबळावरती लढू असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, त्यांना संधी मिळावी म्हणूनच आम्ही आता आगामी महानगरपालिका निवडणुका या स्वबळावरती लढणार असल्याचं संजय राऊत यांनी आज बोलताना वक्तव्य केलेलं आहे। आम्हाला एकदा स्वतःला आजमावायचं आहे असंही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा पाहूयात संजय राऊत नेमकं काय म्हणालेलं आहे। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। काँग्रेस नेते विकास ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून। विकास ठाकरेजी, संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका मग त्या मुंबईच्या असू द्या, ठाणे, पुणे